श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर 2 मध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर गोवंश कत्तलखान्यांवर तात्काळ बुलडोझर कारवाई करून ते भुईसपाट करावेत या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि पोलीस प्रशासनास जाहीर निवेदन देण्यात आले, ज्यात श्रीरामपुरातील कत्तलखाने बंद न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। बजरंग दलाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश प्रमुख ऋषिकेश भागवत आणि बजरंग दल शहर संयोजक सचिन वायकर यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन करण्यात आले असून यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात प्रशासनाला यापूर्वी अनेकदा निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करत या अवैध कत्तलखान्यांच्या आडोशाने तलवार, सुऱ्या, गावठी कट्टे यांसारख्या घातक शस्त्रांचा साठा लपवून ठेवण्यात आला असून यामुळे सार्वजनिक शांतता धोक्यात आली आहे। कत्तलखान्यातून मिळणाऱ्या अवैध उत्पन्नाचा वापर देशविरोधी कारवाया, टेरर फंडिंग आणि लव्ह जिहाद सारख्या समाजविघातक कृत्यांसाठी केला जात असल्याचा गंभीर संशय आंदोलकांनी व्यक्त केला असून राज्य शासनाने गायीला राज्यमाता दर्जा दिला असतानाही श्रीरामपुरात उघडपणे गोवंश हत्या करून हिंदूंच्या धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे। यासह श्रीरामपुरातील वॉर्ड नंबर 2 मधील सर्व अवैध कत्तलखान्यांची पोलीस स्टेशनकडून यादी मागवून जेसीबी लावून ते तात्काळ भुईसपाट करण्यात यावेत। संबंधित परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा, अशा मागणीने निवेदन प्रशासनास देण्यात आले असून प्रशासनाने बजरंग दलाने दिलेल्या निवेदनातील मागण्यांवर तातडीने कठोर पावले उचलली नाहीत तर आम्ही पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेविरोधात न्यायालयात दाद मागू आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी तीव्र जनआंदोलन छेडू, ज्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा बजरंग दलाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश प्रमुख ऋषिकेश भागवत यांनी प्रशासनास दिलाय। जय श्रीराम। श्रीरामांच्या स्पर्शाने पावन झालेल्या श्रीरामपूर नगरीत रोज निष्पाप गोवंशांची हजारोच्या संख्येने कत्तल केली जात आहे। या संदर्भात आम्ही प्रशासनाला, नगरपालिकेला अनेकदा निवेदनं दिलेले आहेत। अद्यापही त्या ठिकाणी कुठली ते कत्तलखाने उद्ध्वस्त करण्याची बुलडोझर कारवाई अजूनही त्या ठिकाणी झालेली नाही। तरी आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने पुन्हा एकदा शेवटचे निवेदन देण्यात आलेले आहे। श्रीरामपूर वार्ड नंबर 2 हे आतंकवाद्यांचं नंदनवन आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देशी गोवंशांची कत्तल केली जाते आणि त्या कत्तलीतून येणारा पैसा हा अवैध गतिविधींसाठी वापरला जातो, टेररिस्ट फंडिंगसाठी वापरला जातो, अनेक प्रकारच्या जिहादांसाठी हा पैसा वापरला जातो। त्यामुळे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन ते कत्तलखाने त्वरित उद्ध्वस्त करावे, अन्यथा बजरंग दल आपलं तीव्र रूप दाखवून देईल। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।